हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्या काँग्रेसला पराभूत करा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन. राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला प्रचंड प्रतिसाद. देशातील नक्षलवाद, आतंकवाद, गरिबी, भ्रष्टाचार, असुरक्षितता याचे मूळ काँग्रेस आहे. प्रभू श्रीरामांचे अस्तित्व नाकारणाऱ्या आणि हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्या काँग्रेसला सोलापूरकरांनी पराभूत करावं असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ बुधवारी वल्लाळ मैदानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचंड मोठी जाहीर सभा झाली. योगी आदित्यनाथ यांचे भाषण ऐकण्यासाठी भर दुपारीही हजारो सोलापूरकरांनी गर्दी केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने आणि समाजाच्या सहयोगाने तीर्थक्षेत्र श्री अयोध्येत बनलेले भव्य श्रीराम मंदिर हे भारताच्या राष्ट्र मंदिराचं चित्रण प्रस्तुत करत आहे. समाज जर एकत्र झाला तर कोणतीही ताकद रोखू शकणार नाही हे श्रीरामाने दाखवून दिलं आहे. काँग्रेस हिंदूंच्या आस्थेचा सन्मान करू शकत नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, हिंदू आतंकवाद हा शब्द रूढ करताना देशाचे गृहमंत्री कोण होते आणि आज त्यांच्याच परिवारातील सदस्य निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसच्या या रक्ताळलेल्या पंजापासून सावध राहा असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले. काँग्रेस काळात नेमण्यात आलेल्या रंगनाथ मिश्रा कमिटीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी यांच्या आरक्षणातून 6% आरक्षण मुस्लिमांना देण्याची शिफारस केली होती. तसेच काँग्रेस काळात नेमण्यात आलेल्या सच्चर कमिटीनेही हिंदुत्वावर आघात करणाऱ्या शिफारसी केल्या होत्या. सच्चर कमिटीलाही भाजपने विरोध केला होता. आरक्षणाला धक्का लावण्यासाठी काँग्रेसने कट केला. मात्र भारतीय जनता पार्टी हिंदूचे आरक्षण इतरांना देऊ देणार नाही. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काँग्रेसचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. भारतीय जनता पार्टी देशाबद्दल बोलते तर काँग्रेस परिवाराबद्दल बोलते. सोलापूरकरांचं एक मत चुकीच्या दिशेनं गेलं तर पुन्हा आतंकवादाचे नवे पर्व सुरू होईल. पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीला मत दिले तर आत्मनिर्भर आणि विकसित भारताची परिकल्पना साकार होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाची पूजा करतात. 9व्या संसदेच्या उद्घाटनावेळी जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी डोक्यावर संविधान घेऊन गेले. याउलट काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान केला. सोलापूरकरांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहनही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रसंगी केलंय. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक मोठी विकास कामे भाजपच्या काळात झाली आहेत असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. 25 कोटी नागरिक गरिबी रेषेच्या बाहेर आले. 80 कोटी जणांना मोफत अन्नधान्य मिळाले. 8 कोटी लोकांना आयुष्यमान भारत सुविधा मिळाली. 50 कोटी जनतेची जनधन खाती उघडण्यात आली. 12 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी मिळाला. 12 कोटी घरांमध्ये शौचालयांची निर्मिती झाली. 10 कोटी घरामध्ये उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस जोडणी झाली. 4 कोटी जणांना पंतप्रधान मंत्री आवास योजनेतून घर मिळालं. 2.5 कोटी घरांमध्ये वीज जोडणी मिळाली. अशी विकास कामांची यादीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोलापूरकरांसमोर सादर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण ऐकण्यासाठी तरुणाईनं प्रचंड मोठी गर्दी केली होती. योगी आदित्यनाथ मैदानात येण्यापूर्वीपासूनच भगवे झेंडे, जय श्रीराम, जय भवानी, जय शिवराय, जय अशा घोषणांनी मैदान दुमदुमून गेलं होतं. त्यामुळे वातावरण भगवे झालं होतं. योगी आदित्यनाथ व्यासपीठावरती येतात सोलापूरकरांनी योगी 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 असा एकच जयघोष करून जल्लोष केला. लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.